राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आलेली. ही स्पर्धा 22 जुलै 2024 पासून ते 28 जुलै 2024 पर्यंत आहे. या स्पर्धेसाठी 4 विषय हे माझ्या विद्यार्थी मित्रांना दिले गेलेले आहेत. पहिला विषय आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचे राजकीय वारसदार माननीय अजितदादा पवार. दुसरा विषय आहे माननीय अजितदादा पवार एक कुशल नेता, कणखर नेता आणि उत्तम प्रशासक. तिसरा विषय आहे महाराष्ट्रातील विकासामध्ये असलेलं माननीय अजितदादा पवारांचं योगदान. आणि चौथा आणि अत्यंत महत्वाचा विषय नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये ज्या योजनांची घोषणा माननीय अजितदादा पवारांनी केली त्या योजनांचं महत्व आणि परिणाम. हे 4 विषय माझ्या विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. 3 ते 5 मिनिटांमध्ये माझ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आपला व्हिडिओ खाली नमूद केलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे. 28 जुलै 2024 पर्यंत आलेली एंट्रीज ही ग्राह्य धरली जाईल. या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेसाठी आकर्षक अशी पारितोषिके राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे. प्रथम पारितोषिक रोख रुपये 10,000 सन्मान चिन्ह. दुसरं पारितोषिक रोख रक्कम 7,000 आणि सन्मान चिन्ह. तिसरं पारितोषिक रोख रक्कम 5,000 आणि सन्मान चिन्ह. उत्तेजनार्थ माझ्या 7 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रोख रुपये 2,000 हे उत्तेजनार्थ दिले जाणार आहेत. आणि भाग घेतलेल्या माझ्या प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी सन्मानपत्र आपण स्पर्धेमध्ये भाग घेतलात याबद्दल दिलं जाणार आहे. त्यामुळे माझी ठाण्यातील महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये अधिकाधिक संख्येने आपण भाग घ्यावा आणि उद्याचा नेता ठाण्यातून कसा घडणार आहे हे या वक्तृत्व स्पर्धेतून कळेल. यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्याने या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यावा हे पुन्हा एकदा सगळ्यांना मी विनंती करतो. हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.